टील ह्या क्वार्टरात आजपर्यंत ₹1 सिंगल ₹1 फ्रॉम द 1st ऑफ एप्रिल टू टील डेट आम्ही लोन घेवंक ना. हाज्या फुडें घेतले बट टील ह्या क्वार्टरापर्यंत घेवंक ना. आमची लिमीट आसा 3,300 कोटी. आज एप्रिल, मे, जून आणि वी आर इन द मंथ ऑफ जुलै. 4 महिने जाले घेवंक ना आमी लोन. आणि लोन घेयनासतरूच बाकीची सगळी मॅनेजमेंट जी आसा पळय न्हू ही सगळी मॅनेजमेंट करीत आसा. तर स्पीकर सर, गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आमकां लोन रिस्ट्रक्चरींग आणि प्रीपेमेंट एक्सरसाइज जो आसा पळय न्ही वो कंटिन्युअसली करीत आसा. फाटल्या 10-15 वर्सां पासून जी लोनां घेतल्या ओके ती तुमच्या वेगवेगळ्या LAQs जे विचारल्या पळय न्ही तितूंतल्यान सगळी आसा. आमच्या कडेन कॉर्पोरेशनाची असतली किंवा ऑटोनॉमस बॉडीजची असतली सगळी ज्या सगळ्यांचो रेट जो आसा पळय न्ही 8%च्या वयर आशिल्लो आणि हो सगळो 8% वयलो आमी रिस्ट्रक्चर केली सगळी लोन आणि रिस्ट्रक्चर करून ती लो रेट ऑफ इंट्रस्टाचेर हाडली. नबार्डचे लोन घेतले, सिडबीचे लोन घेतले आणि सगळी वयल्यान मार्केट लोन आसली तेजें रिस्ट्रक्चरींग केलें. आणि ह्या सगळ्या रिस्ट्रक्चरींग केल्या उपरांत पर एनम 50 कोटी रुपयाचो आमकां फायदोच जालो लोन रिस्ट्रक्चरिंगांतल्यानूच. आतां आउटस्टँडींग गॅरंटी आमी वेगवेगळ्या कॉर्पोरेशनांक दिता आणि त्या कॉर्पोरेशन म्हणजे वेगवेगळी कॉर्पोरेशन त्या बेसिसाचेर ताजी लिमीट इज 1,500 crores. आमच्या व्यतिरिक्त आमी जी कॉर्पोरेशनांक दिता ताजी सुद्दां लिमीट 21-22 आमी 1,193.42 crores आशिल्ली ती 22-23 रिड्यूस केली कारण तांकां सुद्दां लोन रिपेमेंट करा म्हणून सांगली. ती लिमीट जी आसा ती 741 कोटीचेर हाडली आणि आतां ती लिमीट 23-24 वर्सां 528.24 कोटी आसा. म्हणजे कॉर्पोरेशनाची लोनां सुद्दां जी आहा पळय न्हू एके वटेंतल्यान रिपेमेंट करपाक आमी घेतल्या. आणि ताकाच लागून आमची कॉर्पोरेशन सुद्दां म्हणजे डेट फ्री जी आसा पळय न्ही किंवा रिड्यूस इंट्रस्ट बर्डन जो तेंचेर आशिल्लो हें कमी जावपाक लागला. दीस इज अ हेल्दी सायन.